श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन चालू आहे. आजचा हा 6वा अभंग आहे. तो अभंग आता आपण म्हणू आणि नंतर मग त्याच्यावरचं निरूपण बघूया. धन्य माय व्याली सुकृताचे फळ, धन्य माय व्याली सुकृताचे फळ, फळ ते निर्फळ हरी बीन, वेदांताचे बीज हरी हरी अक्षरे, वेदांताचे बीज हरी हरी अक्षरे, पवित्र सोपारे हेची एक, योग याग व्रत नेमदान धर्म, न लगे साधन जपता हरी, साधनाचे सार नाममुखी गाता, साधनाचे सार नाममुखी गाता, हरी हरी म्हणता कार्यसिद्धी, हरी हरी म्हणता कार्यसिद्धी, नित्यमुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी, नित्यमुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी, एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला. तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात, धन्य माय व्याली सुकृताचे फळ, फळ ते निर्फळ हरिविन. म्हणजे ज्या मातेच्या, ज्या माऊलीच्या पोटी असा सुपुत्र जन्माला आला, ती माऊली धन्य झाली. तिच्या पुण्याचे फळ तिला प्राप्त झालं. अशी माता धन्य ठरते की जिच्या पोटी असा भक्तिवान पुत्र जन्म घेतो, जो भगवंताची भक्ती ज्याला आवडते, जो सद्गुरूंना शरण जातो, असा जो भक्तिमान पुत्र असतो, ज्या मातेच्या पोटी जन्माला येतो, ती माता धन्य ठरते. धन्य माय व्याली सुकृताचे फळ. आणि हे तिच्या आधीच्या जन्मात केलेल्या पुण्याचं फळ आहे. तिने असं खूप पुण्य केलं म्हणून असा भक्त तिच्या पोटी जन्माला आला. आणि म्हणून पूर्वीच्या स्त्रिया असं मागणं मागत असत संत पुरुषांकडे, ऋषींच्याकडे, की वरमेकम गुणी पुत्रो नच मूर्खा शतान्यपि, वरमेकम गुणी पुत्रो नच मूर्खो शतान्यपि, की 100 मूर्ख पुत्र असण्यापेक्षा म्हणले एकच अत्यंत गुणी असा पुत्र आम्हाला दे. आणि गुणी म्हणजे सत्वगुणी, सत्व रज तमो 3 गुण आहे. सत्व रज तमो 3 गुणांचा इम्बॅलन्स झाला, सर्व इम्बॅलन्स मुळे घडलं, म्हणजे इम्बॅलन्स झाला. आणि म्हणून म्हणले हा संसाराचा हा भवरोग झाला. डॉक्टर सांगतात की असं इम्बॅलन्स जेव्हा होतो, बॅलन्स जातो, कुठलेही कफ वात पित्त याचा बॅलन्स होतो, किंवा पंचमहाभूतांचं प्रमाण कमी जास्त होतं, बॅलन्स राहत नाही, तेव्हा रोगाचा उद्भव होतो असं सांगतात. आणि म्हणून सत्वरज तम हे 3 गुण आहे, त्याचा बॅलन्स राहिला तर म्हणले मनुष्य परमेश्वराचा भक्त, त्याच्या ठिकाणी हा बॅलन्स होतो. तो काय करतो, बॅलन्स कसा राहतो, सत्व रज तम 3 गुणांचा बॅलन्स कसं करतात, तर म्हणाले तुम्ही या संसारात म्हणजे इम्बॅलन्स होतो. म्हणाले संसारात तुम्ही गेलात की तुम्ही आधी रजोगुणात गेलात, रजोगुणात गेला
संसार हा रजोगुण आणि रजोगुणातून तुम्ही तमोगुणाकडे जाता. संसारात जसं जसं तुम्ही जाता तसं सत्व तर राहतच नाही म्हणला, रजोगुण आणि तमोगुणाकडे जाता. पण मग बॅलन्स करायचं ते कसं करायचं? तर म्हणले तुम्ही भक्त व्हा, सोपं आहे म्हणले. बॅलन्स कसं करायचं? सोपं आहे, एकदम सोपं आहे. की तुम्ही सद्गुरूंना शरण जा आणि सद्गुरूंना शरण गेल्याबरोबर तुम्ही सत्वगुणामध्ये या. बस सद्गुरूंच्या कार्यामध्ये आलं की सत्वगुणात आला. गुरुवारी तुम्ही प्रवचन ऐकायला आलात की तुम्ही सत्वगुणात आला, सत्वगुणात आहात. शुक्रवारी तुम्ही प्रवचन ऐकायला आलात, जॉईन झालात की झाला, सत्वगुणात तुम्ही आलात. सद्गुरूंना फोन केला, संवाद केला, सत्वगुणात आला. ग्रंथ वाचले सद्गुरूंचे, सत्वगुणात आला. व्हिडिओ बघितला, सत्वगुणात आला. म्हणजे किती सोपं आहे हो. भक्ती म्हणून तर सोपी आहे. सत्व रज तम गुणाचा इम्बॅलन्स होतो आणि म्हणून अशी वाईट कर्म घडतात, काय काय घडतं म्हणा, आणि दुःखाचा अनुभव येतो. आणि परमेश्वर प्राप्ती कशाने होते? सत्वगुणाने होते. परमेश्वर प्राप्ती कशी होईल? अरे सत्वगुणात आहे. जास्तीत जास्त सत्वगुणात जास्तीत जास्त काळ राहा. मग सत्वगुण कुठे मिळेल? सद्गुरूंच्या कार्यात सहज सहज उपलब्ध असतो. म्हणजे तुम्हाला सहज बॅलन्स करायचा आहे का सत्वरजतम? तर म्हणले सहज पाहिजे असेल तर एकच साधन आहे, की सद्गुरूंच्याकडे जी सांगितली त्यांनी साधना ती करणे, म्हणजे सत्वगुणात येतो. म्हणजे भगवंताचा खरा भक्त हो, म्हणजेच तू सत्वगुणी होशील, सत्वगुणात येशील आणि सगळे गुण बॅलन्स होतील. म्हणजे भगवंताचा खरा भक्त जो आहे तो सत्वगुणी असतो, शुद्ध सत्वगुणी असतो. नुसता सत्वगुणी पण नाही. सत्वगुणी लोक या व्यवहारात असतात, नुसते सत्वगुणी, की सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे, आपलं चांगलं झालं पाहिजे, बस एवढंच, एवढं त्यांचं असतं. पण परमेश्वराची भक्ती घडली पाहिजे असं नाही. परमेश्वराची भक्ती घडली पाहिजे याला म्हणतात शुद्ध सत्वगुण. सद्गुरूंचं कार्य घडलं पाहिजे याला म्हणतात शुद्ध सत्वगुण. काय सद्गुरूंनी सांगितलेला अभ्यास घडला पाहिजे याला म्हणतात शुद्ध सत्वगुण. आणि म्हणून या तिन्ही गुणाचा असा बॅलन्स होतो. म्हणून तर या भक्ती मार्गात सगळं सोपं होऊन जातं. नाहीतर ज्ञान मार्गात 3 गुणांचा बॅलन्स करायचं म्हणजे केवढं कठीण. तेव्हा भक्ती मार्गाशी तुम्ही जोडल्या गेलं की तुमचा 3 गुणांचा बॅलन्स होणार. समत्वम योग उच्चते, सम होणार. समत्व कसं आणायचं? योग म्हणजे काय हो? योग कसा करायचा? समत्वम योग उच्चते. तुमचं मन सम झालं पाहिजे, आता विषम आहे. कारण म्हणाले सत्व रज तम 3 गुणापैकी रजतम गुणाचा आधिक्य तुमच्या ठिकाणी. सद्गुरूशी जोडल्या गेल्यावर तुम्ही तमगुणातून रजोगुणातून सत्वगुणातून सत्वगुणातून शुद्ध सत्वगुणात आलात, काही तुम्हाला विचार करायला नको. आणि म्हणून म्हणतात 100 मूर्ख पुत्र असले तर काय होईल? ते म्हणले आपल्या सर्व वंशाचा सर्वनाश करते. मूर्ख पुत्र असले तर आपल्या वंशाचा सर्वनाश करतात. स्वतःचाही नाश करतात, वंशाचाही नाश करतात, इतरांचाही नाश करतात. आणि याचे उदाहरण म्हणजे काय? कौरव हे 100 धृतराष्ट्र गांधारीचे 100 पुत्र होते आणि त्यांच्या मूर्खपणामुळे सर्व कुळाचा आणि त्यांच्या मित्र बांधवांचा, चांगल्या चांगल्या लोकांचा नाश झाला. चांगले चांगले लोक होते म्हणाले, परंतु भीष्म पितामह, द्रोणाचार्य चांगले चांगले लोक होते आणि ते परमेश्वर श्रीकृष्णाचे भक्तही होते, परंतु केवळ त्यांच्या बाजूने होते म्हणून त्यांचा नाश झाला. बघा, कौरव 100 होते आणि त्याच्या मूर्खपणामुळे त्यांचा सर्व कुळाचा नाश झाला, त्यांचा मित्र बांधवांचा नाश झाला. परंतु 5 पांडव हे मात्र शुद्ध सत्वगुणी होते आणि भगवान श्रीकृष्णाचे भक्त होते आणि त्याच्यामुळे ते या युद्धातून सुरक्षितपणे बाहेर आले. त्यांना काय झालं? ते एकदम सुरक्षित आणि यशस्वी झाले. मुख्य म्हणजे यश मिळालं त्यांना.
आणि पांडवा सम्राट पदाला पोचविता तो जाहला. त्या भगवान श्रीकृष्णाने या 5 पांडवांना सम्राट पदाला पोहोचवलं. आणि असे हे जे 5 पांडव जे गुणीपुत्र आहेत, जे भक्त आहेत, ते ज्या कुंती मातेच्या उदरात जन्माला आले, त्यांनी त्या मातेला, कुंती मातेला धन्य केलं. कुंतीचं नाव एवढं प्रसिद्ध आहे कशामुळे? पांडवांच्यामुळे, मुलांच्यामुळे. आणि त्यांनी प्रजेचाही उद्धार केला. एकाच गुणीपुत्रामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो सर्व जगाला बदलून टाकतो. एकच मनुष्य सर्व जगाला बदलण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य आहे. एकटे भगवान शंकराचार्य त्यांनी त्या बौद्ध धर्माचा नायनाट करून टाकला एकटे. आणि या सनातन धर्माचा, सनातन वैदिक धर्माचा ध्वज फडकत ठेवला. सनातन धर्माच्या रक्षणासाठी साधूंचं सैन्य निर्माण केलं त्या काळात. ते अजूनपर्यंत आहे म्हणा. अजूनही सनातन धर्माचं ते रक्षण करायला तयार आहे. म्हणजे एकट्या शिवाजी महाराजांनी मोगलांचा नाश करून टाकला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणून वरम एकम गुणी पुत्रो नच शतान नच मूर्खो शतान्य. हे सर्व महात्मे जे आहेत म्हणा, ते भगवंताचे भक्त होते. आणि म्हणून त्यांच्या कर्तृत्वाचे हे गोड रसाळ फळ, धन्य माय व्याली सुकृताचे फळ, त्यांच्या सुकृताचे फळ. अजूनही आपण त्या सुकृताचे फळ खात आहोत, सेवन करत आहोत. फळ ते निर्फळ हरिविण. परंतु म्हणाले तेच फळ हरी तिच्यात नसेल तर ते निर्फळ होतं. हरिभक्तीशिवाय ते निष्फळ होत. ते फळ नासून जातं. फळं चांगली आहेत तोपर्यंत ते खाता येतात, पण ते नासल्यानंतर ते खाता येत नाही. सर्वांचा त्याचा काही उपयोग होत नाही. त्याच्यापासून अनेक रोग होतील. आणि म्हणून म्हणतात ते फळ श्रीहरीला अर्पण झालं नाही म्हणजे असा सुपुत्र जन्माला आला मातेच्या पोटी, माता धन्य झाली. एवढ्यावर थांबत नाही म्हणाले. तो सुपुत्र त्या श्रीहरीला अर्पण त्यांनी केला पाहिजे. या जन्मी म्हणाले सुखाच्या गोष्टी प्राप्त होतात जन्माला, पण त्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या कृपेने मला मिळाल्या आहेत, आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. आणि त्याचे त्यास करू सर्व समर्पण, त्याला अर्पण करण्यासाठी आहेत. आपल्याला त्याचा सारखा उपभोग घेत राहायचा आहे. संपत्ती कमवली, काय सर्व कमवली, त्याचा उपभोग आपणच घ्यायचा. हा स्वार्थ झाला. आणि स्वार्थ म्हणजे पाप. स्पष्ट त्याची परिभाषा आहे. जो आपल्यासाठी सगळं जमवतो, पण भक्त जो असतो तो म्हणजे सद्गुरूच्या कार्यासाठी सर्व करत असतो. म्हणजेच ते सद्गुरूंना अर्पण होतो, परमेश्वराला अर्पण होतो. केवळ उपभोगासाठी तो हे करत नाही. उपभोग तर आपोआप होतोच त्याच्या ठिकाणी एवढी संपत्ती आहे तर तो उपभोग घेणारच म्हणा, पण केवळ त्याच्यासाठी नाही, केवळ स्वार्थासाठी नाही म्हणा, तर हे सर्व सद्गुरूंना अर्पण करण्यासाठी आहे. हे समजलं पाहिजे. म्हणून विद्या, अधिकार, संपत्ती जे काही प्राप्त होईल ते परोपकारासाठी खर्च झाला पाहिजे. आणि परोपकार म्हणजे काय? कुठल्या संस्थेला देणं, कुणा गरीबाला देणं, ते म्हणजे सोशल कॉज होतो. म्हणजे समाजाचं समाज कल्याण आहे. परंतु समाज कल्याण म्हणजे भक्ती नाही आहे. भक्ती वेगळी आहे. परोपकारासाठी खर्च झाला पाहिजे. म्हणजे परोपकार म्हणजे काय? तो म्हणजे सद्गुरूंच्या कार्यामध्ये जे कार्य जे आहे म्हणजे हे परोपकारासाठी आहे. सद्गुरूंचं कार्य जेवढं विस्तार होत जाईल तेवढा सर्वांचं कल्याण होत जाईल, परोपकार होत जाईल. आणि म्हणून सद्गुरूंच्या कार्यासाठी हे सगळं खर्च झालं पाहिजे. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशाम परिपीडनाय खलस्य साधोर विपरीतमेतद ज्ञानाय दानाय च रक्षणाय.
विद्या विवादाय. आता खल म्हणजे दुष्ट आणि सत्शुद्ध सत्वगुणी असा भक्त, याच्यात फरक काय होणार? साधो, साधो म्हणजे भक्त आणि खल म्हणजे दुष्ट, या दोघांमध्ये फरक काय आहे? त्या दोघांनाही ते मिळतं म्हणले. काय? विद्या मिळते, धन मिळतं, शक्ती मिळते, हे दोघांनाही मिळतं. पण दोघं कसा त्याचा उपयोग करतात? विद्या विवादाय धनम मदाय शक्तीम परेशा परिपीडनाय. जो खलस्य दुष्ट असतो तो काय करतो? विद्या कमावतो, पीएचडी वगैरे होतो मोठा आहे, पण तो काय करतो? वादविवादामध्ये लोकांना वादविवाद करून भंडावून सोडायचं याच्यासाठी म्हणाले तो त्याचा उपयोग करतो. धनम मदाय, धन कमवतो, पण त्याला त्याची मस्ती येते, मत येतं. बघा माझ्याकडे काय, एवढी कार आहे, इकडे एवढे माझा बंगला एवढा मोठा, हे त्याला दाखवायला, नुसतं मिरवायला. धनम मदाय शक्तीम परेशाम परिपीडनाय. त्याच्याकडे खूप शक्ती असते, ते दुसऱ्याला तो त्रास देण्यामध्ये त्याचा उपयोग करतो, दुरुपयोग करतो. पण खलस्य साधोर विपरीत मिळत. दुष्टापेक्षा साधूचं म्हणजे भक्ताचं हे विपरीत असतं, किंवा दुष्टाचं हे विपरीत असतं साधूपेक्षा, भक्तापेक्षा. आणि भक्त काय करतो? त्यालाही ज्ञान मिळतं, त्यालाही विद्या मिळते, त्यालाही धन मिळतं, त्यालाही शक्ती मिळते, पण तो त्याचा उपयोग कसा करतो? खलस्य साधोर विपरीत मिळत ज्ञानाय दानाय च रक्षणाय. तो ज्ञानाय विद्येचा उपयोग कसा करतो? सर्वांना ज्ञान देण्यासाठी. तो धनाचा उपयोग कसा करतो? सद्गुरूंच्या कार्यामध्ये दान करण्यासाठी. आणि रक्षणाय शक्ती त्याच्या ठिकाणी असेल तर तो सर्वांचं रक्षण करतो. असं या प्रमाणे म्हणाले, असा जो सुपुत्र आहे, असा जो परमेश्वराचा भक्त निर्माण झाला, नुसते एवढ्याने काही भागत नाही, तर त्याने श्रीहरीला शरण जाऊन योग्य धर्माचरण केलं पाहिजे. नुसतं त्याने ज्ञानाय दानायचे रक्षणाय एवढं करून नाही चालणार. धर्माचरण केलं तर त्याने श्रीहरीला शरण जाऊन, म्हणजे सद्गुरूला शरण जाऊन योग्य धर्माचरण केलं पाहिजे, म्हणजे या भक्ती मार्गाचं आचरण केलं पाहिजे, तरच त्याच्या जन्माचं सार्थक होणार आहे, असं आमचे महाराज सांगतात. तरच त्याच्या जन्माचं सार्थक होईल. नुसत्या सुखाच्या गोष्टी प्राप्त झाल्या, लोक त्याचा उपभोग घ्यायचा, बस पैसा झाला, नोकरी चांगली लागली, पैसा झाला, लग्न झाला, हे झाला. पैशाचा खर्च कसा करायचा? तर म्हणले मोठा फ्लॅट घ्यायचा, कार घ्यायची, नाही सगळं घ्यावं असं नाहीच नाही, पण हा एकच उद्देश. आणि कुठे फिरायला जायचं, तिकडे पैसे खर्च करायचे, टुरिंगला जायचं, पार्ट्या करायच्या, बस याच्यासाठी त्याचा उपभोग घेण्याचा धन्यता मानतो. पण याच्या पुढे काहीतरी आहे, अरे भगवंताचं कार्य आहे, त्याचा उपयोग झाला पाहिजे असं त्याला काही माहितीच नसतो. आणि म्हणून याला स्वार्थ असं म्हणतात. आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतात, अति स्वार्थ बुद्धी निरे पाप साचे. याला अतिस्वार्थ बुद्धी म्हणतात. आणि त्या स्वार्थ बुद्धीमध्ये पापाचरण होते. म्हणजे पाप कुठून निघतं? तर ज्याची स्वार्थ बुद्धी आहे, जो सुखाचाच उपभोग घेत बसला, सद्गुरूंच्या कार्यामध्ये त्याला म्हणले ते सुख त्यांनी नाही घेतलं एवढं काय, तर त्यांनी म्हणाले पापाचरण घडलं. स्वार्थ बुद्धी म्हणजे पापाचरण घडलं. या सुखाच्या गोष्टी त्याला परमेश्वराच्या कृपेनेच प्राप्त झालेल्या असतात. कोणी दुसऱ्याने दिलेलं, परमेश्वराने सगळं दिलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराने दिलाय तर त्याला अर्पण करण्याची बुद्धी झाली पाहिजे. आणि अशी परमेश्वराला अर्पण करण्याची ज्याला बुद्धी होते त्यालाच भक्त असं म्हणतात, त्यालाच भक्त म्हणतात. या गोष्टी म्हणले सद्गुरू कार्यात आपल्या अर्पण झाल्या पाहिजे. आणि अशा अर्पण झाल्या असतानाच खऱ्या अर्थाने
त्या परमेश्वराला अर्पण होतं. परमेश्वराला अर्पण होतात म्हणजे तू कुठे अर्पण करणार? म्हणले परमेश्वर तर सगळीकडेच आहे, तर कुठे अर्पण करणार? म्हणून त्याला अर्पण करण्याची जागा म्हणजे सद्गुरू. काय तिथे तू अर्पण केल्यानंतर त्या सद्गुरु कार्यात अर्पण झाल्या तर खऱ्या अर्थाने परमेश्वराला अर्पण होतं. नाहीतर म्हणले पाखंडी लोक आपले दुकानं मांडून बसलेले आहेतच नाही काय. म्हणून सद्गुरूंना अर्पण झाल्या म्हणजेच परमेश्वराला अर्पण झाल्या. गुलाबराव महाराज सांगतात की अरे सद्गुरू तिथे आहे, सद्गुरू तिथे आहेत असं बघितल्याबरोबर तिथे आधीपासून समजा भगवान शंकर किंवा भगवान विष्णू भगवान जर आलेले असतील, एखाद्याने हाक मारलं की भगवंता या, त्यांनी भगवान शंकराला हाक मारला ते आले, भगवान विष्णूला हाक मारलं ते आले आणि म्हणाले की त्यांनी जर तिथे बघितलं की तिथे सद्गुरू पण आहेत. बघा काय सांगतो की तिथे त्यांनी बघितलं की अरे इथे आलं ते सद्गुरू आहे, हा तर सद्गुरू शरण गेलाय, तरी हा म्हणले आपल्याला हाक मारतो. तेव्हा म्हणजे ते जेव्हा जेव्हा ते असं बघतात तेव्हा ते तिथून निघून जातात. भगवान विष्णू निघून जातात आणि भगवान शंकर निघून जातात. ते म्हणतात इथे आमचं काम नाही, इथे सद्गुरू आहे ना म्हणाले. काय इथे सद्गुरू आहे त्याच्यामुळे इथे आमचं काम नाही आहे. म्हणून काही लोक म्हणतात की तुम्ही आम्ही आधीची साधनं केली चालतील का? अरे आधी काय करणार? आधी नंतर, इथे आल्यानंतर काही नाही म्हणाले करायचं. इथे आल्यानंतर सद्गुरू सांगतील तसंच करायचं काय. आणि म्हणून सद्गुरूला अर्पण केलं म्हणजे सगळं सगळं परमेश्वराला अर्पण झालं, परमेश्वर प्रसन्न होतो म्हणाले. नाहीतर हे पाखंडी लोक म्हणाले आपले दुकानं मांडून बसलेले असतात काय. आणि त्यांना ते कोर्सेस काढतात, काय काढतात, इतके पैसे द्या बरा, एवढे हजार द्या आणि मग आम्ही तुम्हाला गीता शिकवतो, आम्ही तुम्हाला वेदांत शिकवतो. काय म्हणले त्यांनाच कळलं नाही गीता आणि वेदांत कसं ते काय काय सांगणार म्हणा. तेव्हा म्हणले या भक्तीने सद्गुरूला शरण गेल्यावर या भक्तीने काय होतं, शुद्ध शुद्ध पुण्यकर्म घडतं. शुद्ध पुण्यकर्म, नुसतं पुण्यकर्म नाही, नुसतं पुण्यकर्माने स्वर्ग मिळतो आणि शुद्ध पुण्यकर्माने वैकुंठ मिळतो, विष्णू लोक मिळतो. तेव्हा म्हणले शुद्ध पुण्यकर्म घडतं आणि लोकांचा सहज उद्धार होतो, सहज उद्धार होतो. म्हणले असं काही उद्धार करायला त्यांना जावं लागत नाही. त्याचप्रमाणे म्हणले आपला सुपुत्राला सद्गुरूंच्या सेवेत अर्पण करणं. म्हणून कुटुंब, घोरपडे म्हणतात की सर्व कुटुंबाने या, तुम्ही एकटे येऊ नये, चालला कुटुंबाने या, कुटुंब तर सर्व कुटुंब. आणि म्हणून आपल्या सुपुत्राला आईवडिलांनी सद्गुरूच्या कार्याच्या सेवेत अर्पण करणे आणि स्वतःही अर्पण होणे. आपल्याकडे असे कुटुंबाचं कुटुंब असतं म्हणा, ही खरी भक्ती आहे. आता आमच्या महाराजांची वेळ झाली आणि मग माझे वडील आले इकडे, फार रागात होते, कोण महाराज आहे काय वगैरे, ते महाराजांशी भांडायला जवळ आले होते. पण महाराजांना फक्त त्यांनी बघितल्याबरोबर ते एवढे शांत झाले, काही बोलले नाही, काही नाही, भांडण तर दूरच राहिले. आणि महाराज बोलत होते हे ऐकत होते. महाराज बोलत होते 1-1.5 तास त्यांच्याशी बोल, त्यांनी हुंकाचू केला नाही, काही प्रश्न विचारला नाही, काही नाही, काही नाही. आणि मग असं ऐकता काय झालं की त्यांचं अंतःकरण भरून आलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. माझ्या वडिलांची गोष्ट सांगतो. आणि मग महाराज म्हणले आता आणखी काही शंका आहे का तुमची? नाही म्हणणार. म्हणले हा तुमचा सुपुत्र आहे, म्हणले तो आमचा सुपुत्र झाला. म्हणले आता तो आमचा सुपुत्र झाला, आता तो इथेच राहणार, याच्याबद्दल तुम्हाला काही हे आहे का? म्हणाले अडचण आहे का? म्हणले नाही, आम्ही त्याची सर्व काळजी घेऊ असं महाराज सांगितलं. तो आमचा सुपुत्र आहे, तुमचा सुपुत्र तुम्ही आम्हाला दिलाय म्हणा, आम्ही त्याची काळजी उत्तम प्रकारे घेऊ आता, तेव्हा तुम्ही अजिबात काळजी करू नका असं. आणि आम्ही खाली उतरायला लागलो जिन्यावरून दोघं, माझे वडील मी, तर ते धोत्राने आपल्या ते अश्रू पुसायला लागले. मला म्हणले हा जीवनात पहिला प्रसंग आहे म्हणून. ते कम्युनिस्ट पक्षाचे होते, ते कम्युनिस्ट लोक तुम्हाला माहिती आहे म्हणजे काय, पण त्यांना ते कधी डोळ्यात अश्रू नाही. पण महाराजांच्याकडून निघाले आणि ते सारखं त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं, त्यांनी ते पाणी याचं पुसत होतं. असं कसं मला झालं, त्यांना मोठं आश्चर्य वाटलं.
तेव्हा पूर्वीच्या काळात म्हणले अगदी बाळपणीच त्या सुपुत्रांना आपल्या माता पिता सद्गुरूच्या आश्रमात गुरुकुलात अर्पण करून टाकत लहानपणीच. आणि तिथे त्याच्यावर प्रेम भक्तीचे ज्ञानाचे संस्कार, सद्गुरु सेवेचे सद्गुरु कार्याचे उत्तम संस्कार होत असतात. पण म्हणाले जे मनुष्य जन्माला येऊन देखील श्रीहरीचे भक्त झाले नाही. आता हे हरिभक्तांची गोष्ट सांगितली म्हणजे आम्ही तुम्हाला. पण जे मनुष्य जन्माला येऊनही श्रीहरीचे भक्त होत नाहीत, झाले नाही, त्यांचे जीवन नासलं. म्हणजे त्यांचं जीवन नासलं. फळ ते निर्फळ हरिविण. ते जशी फळं नासतात तसं यांचं जीवन नासलं. आणि या सर्व लोकांचं जीवन नासलं. म्हणजे एक नासकं फळ असलं ना तर ते दुसरीकडे ठेवतात, चांगल्या फळांच्या बरोबर ठेवत नाही. कारण एक जरी नासकं फळ असलं तरी सर्व फळांना ते नासवतं म्हणाले. एक बघा, एका नासलेल्या फळाचा आणि एक गुणीपुत्र असला, सुपुत्र असला, सद्गुरूंचा भक्त असला तर तो म्हणले अनेक लोकांना भक्त बनवतो, अनेकांना तो भक्त बनवतो. अनेकांना सांगतो आमच्या सद्गुरूंच्याकडे या, सद्गुरूंची ओळख करून देतो. आता किरणने आम्हाला त्यांच्या इथे होतो, उस्ताद म्हणतात, ते माल बनवणारे असतात मिठाई, त्याच्याशी म्हणाले तुम्ही हमारे सद्गुरू आहे उनसे बात करो, त्यांच्याशी. तेव्हा असा जो सांगतो तो सुपुत्र म्हणतो, तो भक्त. पण म्हणले जे मनुष्य जन्माला येऊन हरीचे भक्त झाले नाही त्यांचं जीवन नासलं. त्यांचं नासलं त्याच्यामुळे त्यांनी अनेक लोकांचं जीवन नासवलं. आणि म्हणजे प्रजा नासकी निघालीच. आणि म्हणून कुटुंबाचाही नाश झाला, समाजाचाही नाश झाला आणि त्याचा देशाचाही नाश झाला. भारत देश एवढा कमी असून एकच नुसता भारत देश आहे आणि बाकीचे एवढे मोठे बाकी धर्माचे एवढे इतके देश आहेत. पण हा तगून का आला म्हणजे कारण इथे सनातन धर्म इथे असल्यामुळे, इकडे संत सत्पुरुषांची भूमी असल्यामुळे, त्यांच्या पुण्यामुळे तो टिकून राहिला म्हणजे. आणि तो वाढतोय, वृद्धिंगत होत आहे. तेव्हा आणि बाकीच्या तिच्यात लढाया होतात, हे होतात काय, काही देश नष्टही होतात काय. असं का होत आहे तर म्हणले ते नासक आहे म्हणजे. आणि एक नासक फळ निघालं तर म्हणजे संपूर्ण राष्ट्राला, समाजाला, राष्ट्राला नासवून टाकतात आणि देशाला नासवून टाकतात. आणि म्हणून सर्व देशांचा नाश होतो. आणि जर भक्त तिथे असेल, प्रजा भक्तिमान निघाली तर कुटुंबाचं, समाजाचं, देशाचं कल्याण होतं, देश समृद्ध होतो. ते हे काय अभंग आहे, बालवई खेळी रमलो तारुण्य नासले, बालवई खेळी रमलो तारुण्य नासले, वृद्धपणी देवाता, वृद्धपणी देवाता, दिसे पैल तीर, दिसे पैल तीर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्रभाव पांडुरंगा, चंद्रभाव पांडुरंगा, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्य म्हणजे मुक्ती, या संसारातून मुक्ती होणार. या अभंगामध्ये सांगितलंय की हा भक्त शेवटी काय होतो, हा भक्त म्हणजे मुक्त होतो. आणि भक्त मुक्त झाल्यावर काय होतो, तो ब्रह्मच होतो म्हणाले. आधी तो भक्त होतो, मग तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर तो ब्रह्म होतो. आणि म्हणून कैवल्य म्हणजे मुक्ती. कैवल्यानं चांदणं मागतात म्हणा. बालवई खेळी रमलो तारुण्य नासले. अरे सद्गुरूंच्या, आम्ही तरुणपणात सद्गुरूंच्याकडे आलो आणि त्याच्यामुळे काय झालं तर तारुण्य जे आमचं होतं त्यात त्या भक्तीत गेलं सगळं. आणि त्याचं उत्तम असं फळ झालं, निर्माण झालं, भक्तीचं फळ. आणि त्याच्यामुळे ते एवढं गोड झालं. आणि त्याच्यामुळे त्या फळाचा ज्याच्याशी संबंध आला त्या सगळ्यांना त्या अमृत रसाचं पान
करता येतं. या उलट जे फळ नासकं असतं त्यांनी म्हणजे सर्व नासून जात. आणि म्हणून सांगतात आज आपल्या भारतामध्ये तारुण्य नासत नासत चालत आहे, की तरुण मुलं किती बिघडलेली आहेत. पार्ट्या करणं, नाचणं, गाणं बस हेच त्यांचं काय, नशा करणं हेच त्यांचं म्हणणं आहे. सुख यातच ते सुख म्हणतात. त्यांच्यावर भागवत धर्माचा संस्कार, सनातन संस्कृतीचा संस्कार हे काहीच झालं नाही. म्हणून हे करण्याची खूप आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आपले जे कार्य आहे, आपल्या सद्गुरूचं कार्य आहे, दत्तगुरूंचं कार्य आहे, हे कार्य असं जेव्हा जोमात सुरू होईल, आता जोमात सुरू झालाय, आता हळूहळू त्याला हे येत आहे म्हणा, त्याचा वेग वाढतोय. असं जेव्हा त्याचा वेग वाढेल, वेगात येईल, तेव्हा ते सर्व तरुण मुलं आणि प्रौढ लोक सगळ्यांनाच म्हणा त्यांच्यावर संस्कार होतील. आणि हे संस्कार कोण करू शकतो? सद्गुरूच करू शकतो. इतर कोणामध्ये ते सामर्थ्य नाही म्हणा. सद्गुरूच हे संस्कार करू शकतात, त्याला बदलू शकतात. आणि म्हणून एकनाथ महाराज सांगतात की धन्य माय व्याली सुकृताचे फळ, फळ ते निर्फळ हरिविण, हरिनामाशिवाय, हरीच्या भेटीशिवाय, सद्गुरूंच्या भेटीशिवाय ते निर्फळ आहे. आता सांगतात वेदांताचे बीज हरी हरी अक्षरी, पवित्र सोपारे हेची एक. वेदांताचे बीज हरी हरी अक्षरी, पवित्र सोपारे हेची एक. वेदांत तुम्हाला समजून घ्यायचा ना, तर सद्गुरू म्हणतात अरे वेदांत तुम्हाला सहज समजेल म्हणजे आपोआप. तुम्ही वेदांताची पुस्तक वाचायची काही गरज नाही म्हणा. वेदांताचं बीजच मी तुम्हाला देतो, हरिहरी अक्षरे. हे तुम्हाला वेदांताचं बीज, वेदांत ज्यातून निघाला ते बीज तुमच्या हातात आहे म्हणलं. ते बीज तुमच्या हृदयात पेरलेलं आहे. तुमच्याकडून जे बोललं जाईल तो वेदांत आहे म्हणून. वेदांताचा विस्तार आहे म्हणून, नुसता वेदांत नाही, वेदांताचा विस्तार आहे तो. तुमच्याकडून जे जे काही बोललं जाईल तो वेदांताचा विस्तार होईल. कारण काय, वेदांताचे बीज हरिहरी अक्षरे. वेदांताचं बीज काय, तर हरिहरी अक्षर हे वेदांताचं बीज आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो चॅलेंज आमचा की तुम्ही वेदांतातला कुठलाही कूट प्रश्न विचारा, आम्ही त्याचं उत्तर देऊ शकतो. तुम्ही वेदांत वाचलाय का? गरजच नाही म्हणाले. वेदांत वाचायला गरज नाही, कारण वेदांताचं बीज आमच्या सद्गुरूंनी आमच्या हृदयात पेरलं आणि त्याचा वृक्ष झाला. एवढा मोठा वृक्ष झाला, त्याची फळं आली. आता तुमच्या पुस्तकातला वेदांत वाचून आम्ही काय करणार? तुमच्या पुस्तकात जो वेदांत नाहीये, काय वेदांताच्या पलीकडचं ते तुम्हाला सांगतो म्हणले आम्ही. वेदांता तो अर्थ आम्हाशी, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज का हो तुम्ही वेदांत वाचला का? तो म्हणले संस्कृतच आहे, आम्हाला कुठे काय म्हणत संस्कृत समजतं. वेदांताचं पण म्हणतात कसं, कॉन्फिडन्स कसं आहे, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरानी वाहावा भार माता. बाकीच्यांनी पुस्तकाचा भार वाहा, वेदांताची पुस्तक वाचू, पण त्याचा अर्थ वेदांता तो अर्थ आम्हाशीच, पण आम्हाला तो माहिती आहे म्हणलं, कारण त्याचं बीज आमच्याचकडे आहे. आम्ही बीज लावून ते झाड केलेलं आहे, आणि तुम्ही नुसतं पुस्तकात त्याचं झाड बघितलंय बघा, एवढा फरक आहे. वेदांताचे बीज हरिहरी अक्षरे, पवित्र सोपारे हेची एक. म्हणजे वेदांताचं जे अद्वैत ज्ञान आहे, अद्वैत वेदांताचं त्याचं जे बीज आहे, हरिहरी हे बीज आहे, 2 अक्षर. म्हणजे सद्गुरूंनी दिली. म्हणजे काय हो हरिहरी अक्षर म्हणजे काय? अरे हरिहरी अक्षर म्हणजे हरी म्हणजे सद्गुरू, आणि त्याने दिलेला तो मंत्र, सद्गुरूंनी जो मंत्र दिलेला आहे. नाही मग मी आणखी एका ठिकाणी मंत्र घेतलाय, आधी मंत्र घेतलाय. म्हटलं तुम्ही मंत्राचा जप करता का? नाही म्हणले ते आधीच्या सद्गुरूंच्याकडून मंत्र घेतलाय ना.
म्हटलं काय, म्हणलं मग तुम्ही हे घेतलं कशाला संप्रदाय? नाही म्हटलं आता हळूहळू मी तुमच्याही मंत्राचा जप करतो, म्हणजे जसं काही होतो उपकार करतो आपल्यावर. अरे अरे तो मंत्र म्हणायचाच नाहीये, त्यांनी बाद येणार आहे म्हणा. तो मंत्रच नाहीये खरा, त्याच्यात काही शक्तीच नाही म्हणा. हा एवढा शक्तिमान मंत्र तुला दिलाय काय, सद्गुरूंनी या मंत्राचा, सद्गुरूंनी हा एवढा शक्तिवान मंत्र दिलाय, त्याचा अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने आणि एकनिष्ठपणाने जप केला पाहिजे. श्रद्धेने, प्रेमाने, एकनिष्ठपणाने जप केला असता, जसं म्हणले ते जमिनीत बीज पेरलं असता, हळूहळू ते उगवून येतं, हळूहळू उगवतं, एकदम नाही, आणि त्याचा विशाल वृक्ष होतो. तसं म्हणले हे वेदांताचं अद्वैत ज्ञान आपोआप हृदयात उगवून यायला लागतं, त्याचा, त्या अद्वैत ज्ञानाचा अनुभव यायला लागतो. तू काय सांगतो म्हणले अद्वैत ज्ञान पुस्तकातलं वाचून? अरे आमच्याकडे त्या अद्वैताचा अनुभव आहे म्हणा, हे उगवून आलेलं आहे म्हणा, आणि सखोल आणि विस्तृत होतात. उगवून आलं म्हणजे सखोल आणि विस्तृत होतो. त्याच्यावर 2-2 तास, 4-4 तास आम्ही बोलू शकतो. आणि जो नुसता पुस्तक वाचतो त्याला काहीच करता येत नाही. तो पुस्तकातलं वाचतो आणि बोलायचा प्रयत्न करतो, बोलायचं काय तेच बोलतो वाक्य, आणि त्याच्या पलीकडे त्याला काही सुचतच नाही म्हणा. पण ज्याच्या हृदयामध्ये हे उगवून आलं, तो म्हणाले सखोल आणि विस्तृत ते व्हायला लागतं, म्हणून त्याला निरूपण असं म्हणतात. निरूपण सर्व त्रिकांडात्मक वेदाचे जे सार आहे की त्या श्रीहरीतच आहे. सर्व तीन कांडात वेद आहे. वेदाचे 3 कांड आहेत, कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञान कांड, असे 3 कांड आहेत. तेव्हा वेदाने कर्माचरण सांगितलं, कर्म करायचे म्हणा, असं संन्यासी होऊन जायचं नाही, कर्म करायचं. कर्माचरण सांगितलं वेदाने, ते कशा कोणासाठी? ते श्रीहरीसाठीच सांगितलं. म्हणजे हे कर्म जे तुम्ही करता ते तुमच्या उपभोगासाठी नाही, सुख अनुभवण्यासाठी नाही, श्रीहरीसाठीच करा, म्हणजे सद्गुरूंच्या कार्यासाठी करा. वेदाने कर्माचरण सांगितलं, म्हणजे उपासना सांगितली. उपासना सांगितली ती म्हणजे भक्ती सांगितली, ती कोणाची? ती त्या श्रीहरीची, म्हणजे सद्गुरूंचीच. आणि वेदाने ज्ञानकांड सांगितलं, ज्ञान सांगितलं, ते कोणासाठी? ते कोणाचं ज्ञान? त्या श्रीहरीचं ज्ञान, आणि सद्गुरू त्या श्रीहरीचं ज्ञान करून देतात. म्हणून म्हणजे त्रिकांडी वेदाचं सार जे आहे ते सद्गुरूंच्याच ठिकाणी आहे. माणसाचं काही या जगामध्ये काही नाही. काय येथे माझे सर्वची देवाची, काया मन वाचे देव प्रगती. या जगात माणसाचं काहीच नाही, तो स्वतः जसं काहीच करू शकत नाही म्हणा. तो जे करतो ते परमेश्वरच त्याच्याकडून करून घेत असतो. जे काही तो करतो ते परमेश्वर त्याच्याकडून करून घेतो, पण तो म्हणतो की मी केलाय, आणि तो कर्मामध्ये बद्ध होतो. कर्माचं बंधन त्याला होतं, मी केलं असल्यामुळे. म्हणूनच म्हणतात श्रीहरिनाम हा सर्व जगाचा एक तारक मंत्र आहे. श्रीहरिनाम हा मंत्र आहे, पण तो कसा तारक मंत्र आहे, म्हणजे या भवाब्दीमधून, भवसागरातून तारून नेणार आहे, आणि तारून नेईपर्यंत रक्षण पण करणार आहे. तारक म्हणजे रक्षण करणार. म्हणजे कर्म उपासना किंवा कर्म भक्ती आणि ज्ञान, किंवा कर्म उपासना ज्ञान, हे वेदांचं 3 कांड आहे. वेदांचं सार त्या श्रीहरीमध्येच आहे, कारण वेदांचं गायन श्रीहरीने केलेलं आहे. वेदांचं गायन कोणी केलं? वेद कसे निर्माण झाले? ते म्हणतात अपौरुषेय आहे. मग ते झाले कसे? पण नाही म्हणले, वेदांचं गायन श्रीहरीने केलं. श्रीहरी बसले होते आणि त्यांना एकदम आनंद झाला, आणि आनंदात बसले होते, आणि त्यांच्या ठिकाणी वेदाचं वेद स्फुरायला लागले, आणि त्यांनी ते त्या वेदांचं गायन केलं. कृताम्नाय गानम, कृताम्नाय गानम. कृत म्हणजे केलेलं, आम्नाय म्हणजे वेदांचं, गानम गायन केलं. कोणी केलं? भगवान नारायणाने, भगवान विष्णूंनी, भगवान श्रीहरीनी. कृत म्हणजे केलं काय? आम्नाय म्हणजे वेदांचं, गानम म्हणजे गायन केलं.
आणि मग पण हे कोणाला काय नाही, कोणासमोर हा कॉन्सर्ट कोणासमोर झाला म्हणले, हा कॉन्सर्ट झाला ऋषींच्या समोर. ऋषींच्या समोर भगवान गात होते आणि हे गान ऋषींनी ऐकलं, आपल्या हृदयात ऐकलं. हे प्रत्यक्ष काय तिथे परमात्मा होते समोर असं नाही. हे गान म्हणजे ऋषींच्या हृदयात जो परमात्मा आत्मरूपाने आहे, तिथे त्यांना ते गायन ऐकायला यायला लागलं हृदयात, आणि त्यांनी ते अक्षर रूपात प्रकट केलं. म्हणजे त्यांनी आपली बुद्धी वापरली नाही, बुद्धीने ते जाणण्यासारखंच नव्हतं मला. ते आपोआप ऐकायला आलं त्यांच्या ठिकाणी आणि त्यांनी ते लिहिलं. आता आम्हालाही असं होतं, सकाळी आम्ही जप करायला बसलो, काही वेळाने जप आपोआप बंद होतो आणि आतून असं ध्वनी निर्माण व्हायला लागतो आपोआपच. आपोआपच अनेक विषय यायला लागतात आणि अनेक विषय प्रगट. आश्चर्य वाटतं की जे एकदम कूट प्रश्न असतात त्याची उत्तरं आपोआप ते यायला लागतात. कूट प्रश्नांची उत्तर यायला लागतात. म्हणजे कसं आहे, हे त्या भगवंताचं कृताम नायगानम त्याचं गायन म्हणजे आम्हाला लक्षात आली, हे काय म्हणले आता विषय माझ्या ठिकाणी आला कसा, मी तर काही विचार केलाच नाही, मी तर काही बुद्धीने काही चालवलीच नाही, मी बुद्धीला काही प्रश्न विचारलाच नाही म्हणा, प्रश्न मनात आलाच नाही. आणि हे काय म्हणाले, मला आठवायला नाही, हे काय माझ्या अंतःकरणात प्रगट व्हायला लागले. हे अद्भुत आहे, अद्भुत प्रगट व्हायला लागले आणि त्याच्यामुळे खूप आनंद होतो. आणि मग ते विषय आम्ही तुम्हाला सांगतो. कृताम नाय गाणं भगवंताचं गायन ऐकलं आम्ही आज. आणि जे प्रवचन आहे म्हणले ते कृताम नाय गाणं, ते वेदच आहे म्हणजे. तेव्हा सद्गुरूंच्या ठिकाणी जे ज्ञान स्फूर्त ते वेदच आहे आणि ते त्यांनी प्रगट केले. आणि म्हणून वेदांना अपौरुषेय म्हटलं. ऋषींना माहिती आहे की हे आपण काही विचार करून मुद्दाम आता विचार करतो आणि त्याच्यावर काय मी मनन चिंतन करतो, त्याच्यावर मेडिटेशन करतो आणि मग मला कळेल, अरे मेडिटेशन वगैरे काही नाही, ते आपोआपच तिथून येत होणार. आणि म्हणून वेदांना अपौरुषेय म्हटलेलं आहे. तेव्हा जीवन जगताना म्हणाले अनेक अडचणी, संकट, अपयश, विघ्न येत असतात ना, आणि ती विघ्ने येऊ नयेत आणि आली तर त्याच्यापासून त्वरित रक्षण मिळावं, याच्यासाठी काय केलं म्हणजे पहिलं कांड जे आहे कर्मकांड, भगवान श्रीहरींनी कर्मकांडाची योजना केली. कर्मकांड म्हणजे हा कर्मयोग, कर्मयोगाची तिथे पहिलं कांड वेदांचं काय, कर्मयोग. मग आपण सगळे आता कर्मयोग करतोच आहे, म्हणजे वेदांचा अनुभव आपण घेतो आहे. इतर लोक पुस्तकात वाचत असतील, पण वेदाचा कर्मकांड आपल्यालाच माहिती आहे. म्हणून आपण म्हणतो वेदांचा तो अर्थ आमासीचा ठावा. अरे तुम्ही तो वेदांत वाचता, त्याच्यात कर्मकांड वाचता, पण त्याचा अनुभव कोण घेतं, ते आम्ही तर वाचतही नाही म्हणले. त्याचा आम्ही अनुभव घेतो, आम्ही यज्ञ करतो, काय आम्ही सद्गुरूंचं ज्ञान यज्ञ करतो, जप यज्ञ करतो. तेव्हा म्हणले कर्मकांड आम्ही करतो म्हणले, जे वेदांचा अर्थ तो आम्हालाच माहिती. आणि यज्ञ केल्यामुळे देवता प्रसन्न होतात आणि त्या इच्छित फलप्राप्ती करून देतात. वेदात हेच सांगितलं म्हणजे कर्मकांडामध्ये, दुसरं काय सांगितलं तो अर्थ आम्हाला कळला, ते आम्ही करतो. त्यामुळे भक्ताला काय होतं, सांसारिक जीवनाची काळजी करण्याचं काहीच कारण राहत नाही. आमच्याकडे लोक येतात, मग आम्ही त्यांना म्हणतो अरे काही काळजी नको, आजपासूनच तुम्ही काळजी करणं बंद करा. बघा पहिला नियम, इथला पहिला नियम असा आहे, काळजी चिंता करायची नाही, नाही तर तुमची अश्रद्धावान आहात असं समजतात. ही तुमची अश्रद्धा आहे, तुमच्या मनात शंका आहे. इथे तुम्ही आलात, तुम्हाला जे काय करायला सांगितलं, जप करायला सांगितला, तुम्हाला यज्ञ करायला सांगितला, सद्गुरु संगती करायला सांगितलं, सद्गुरु कार्यात सेवा करायला सांगितलं, हे तुम्ही करताय ना, म्हणजे कर्मकांड सगळं तुमचं वेदाचा अनुभव तुम्हाला आला. त्याच्यामुळे देवता प्रसन्न होतात, इच्छित फलप्राप्ती करून देतात आणि आपल्या भक्ताला सांसारिक जीवनाची काळजी करण्याचं काही कारणच राहत नाही. आम्ही त्याला सांगतो अरे तू यज्ञ करतो, तू ब्रह्मयज्ञ करतो, तू देवयज्ञ करतो, मग तुला आता आजपासून तू काळजी करायची नाही अजिबात, हे लक्षात ठेव. मग याचं काय होईल, त्याचं काय होईल, मुलाचं काय होईल, अरे काय होणार नाही.
तू काळजी करायचीच नाही, काळजी केलं की झालं. काळजी केलं म्हणजे अश्रद्धा झाली, मग तुला फळ मिळणार नाही. व्यर्थ काळजी, चिंता, भय. पण म्हणली सद्गुरूंच्या कार्यात हा कर्मयोग केल्यामुळे, कर्मयोगाचं आचरण केल्यामुळे चिंता, भय, काळजी यातून तो मुक्त झाला. याच्यातून मुक्त बघा, झाला तो मुक्त. तुम्ही कोण आहात? आम्ही भक्त आहोत सद्गुरूंची. अरे तुम्हीच मुक्त आहात, भक्त म्हणजेच मुक्त. नाही, मुक्त कसं व्हायचं? मला मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे ना, झालं सद्गुरूंच्याकडे येऊन भक्ती करा, काय कर्मयोग करा, झाले तुम्ही मुक्त. आजपासूनच मुक्त होणार. काय याला सद्यो मुक्ती असं म्हणतात. सद्यो मुक्ती, अगदी आताच्या आताच तुम्ही मुक्त झाला. आणि विधेय मुक्ती, ते म्हणजे देह गेल्यानंतर विधेय मुक्ती. विधेय मुक्ती म्हणजे देह गेल्याच्या नंतर तुम्ही मुक्त व्हाल, हे असं ठेवलंच नाही. म्हणजे तू आता मुक्तच आहे, देह फक्त सांडला, तू मुक्तच्या मुक्तच, तू भक्तच्या भक्तच. काय तेव्हा तुझी चिंता, काळजी, अगदी मरणाची सुद्धा काळजी नाही होणार. देह सहज गेला, गेला का, अरे जाऊ दे. तेव्हा व्यर्थ काळजी, चिंता, भय याच्यातून तो मुक्त झाला. आणि याच्यातून तो मुक्त झाल्यामुळे, व्यर्थ चिंता, काळजी, भय याच्यातून मुक्त झाल्यामुळे काय झालं? मन एकाग्र करावं लागलं नाही. म्हणजे योगामध्ये काय मन एकाग्र करतात. अरे कशाला एवढी खटपट करताय? बळे बळे ते मन तर येत नाही म्हणाले, आणि ते बळे बळे नेऊन तिथे तुम्ही चिकटवता त्याला. ते कसलं येणार आहे? ते तुम्ही मनाला काय, तुम्ही येडे येडे का म्हणा, येडे का खोळे? मन तुम्हाला गुंगार कधी निघून देईल करणार नाही. अरे कसलं योग करताय म्हणते, आणि कसलं हे करताय, आणि कसलं मन एकाग्र करताय. तेव्हा व्यर्थ चिंता, काळजी, भय यातून मुक्त झालो. आम्ही त्याला सांगतो, अरे तू यज्ञ करतो ना? हा करतो. नाही आतापर्यंत करत नव्हतो, आता करायला लागलो. हा प्रवचन ऐकतो की नाही? नाही कधी कधी ऐकतो. नाही असं नाही चालणार, कधी कधी वगैरे नाही. प्रवचन ऐक रेग्युलर. ब्रह्मयज्ञ आहे म्हणले. जप करतो की नाही? तेव्हा हे जे करतो तेव्हा आम्ही त्याला सांगतो, अरे आता चिंता नाही, चिंता, काळजी, भय नाही पाहिजे तुझ्या ठिकाणी. काय कारण? काय तू मुक्त झालास. तू हे करतोस ना म्हणजे तू भक्त, आणि तू भक्त आहेस ना म्हणजे तू मुक्त आहेस. याच्यातून मुक्त झाला म्हणजे मग तुझं मन एकाग्र आपोआपच होणार. तुला एकाग्र करायची गरज नाही म्हणा. तुला मी सांगितलं ना ते कर, म्हणजे मन आपोआपच एकाग्र झालं. आणि मन एकाग्र झालं, त्याला भगवंताची उपासना करणं सहज शक्य झालं. एकाग्र झाल्यामुळे सहज सगळं होतं. म्हणजे तो उपासना कांडाचा अभ्यास करू लागला, दुसरं कांड, वेदाचं दुसरं कांड, मन एकाग्र झालं. आणि त्याच्यामुळे आता मन काही संसारात जात नाही. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. आणि त्याच्यामुळे तो मन आपोआप एकाग्र झाला, आणि भगवंताची उपासना करणं सहज शक्य झालं ना त्याला. आणि म्हणून तो उपासना कांडाचा अभ्यास करू शकतो. आणि म्हणून वेदाचा अर्थ त्याला कळतो. उपासना कांड म्हणजे सद्गुरु भक्तीमध्ये जो तल्लीन होऊन सद्गुरूंशी अभेद भक्तीने एकरूप, सद्गुरूंशी अभेद भक्तीने एकरूप होण्याचा अनुभव तो घेतो. सद्गुरूशी अभेद भक्ती म्हणजे काय? मी सद्गुरू झाला असं थोडी म्हणतो. सद्गुरूशी एकरूप होणे म्हणजे सद्गुरूंनी जे काही सांगितलंय तसं 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 करत राहणं. सद्गुरूंच्या मनात जे आहे ते आपण करणं, म्हणजे याला अभेद भक्ती असते. सद्गुरूंच्या मनात एक आहे, आपण वेगळंच काहीतरी करतोय, तर ते अभेद भक्ती नाही झाली. आत्मनिवेदनाची अंती जे का घडली अभेद भक्ती, त्या नाव सायुज्य मुक्ती. मग तो जोडल्या गेला, सद्गुरूंशी एकरूप झाला. अभेद भक्ती, सद्गुरु भक्तीमध्ये तल्लीन झाल्यामुळे तो सद्गुरूंशी अभेद भक्तीने एकरूप होण्याचा अनुभव घेतो. आणि त्यानंतर वेदांच्या ज्ञानकांडाचा अभ्यास, सद्गुरूशी
कार्यामध्ये अभेद भक्ती त्याची चालू आहे. आणि मग तो ज्ञान प्राप्त करून घेण्याला म्हणजे अनुभवाचं ज्ञान प्राप्त करून घेण्याला पात्र ठरतो. म्हणजे ज्ञानकांड, तिसरं कांड म्हणजे ज्ञानकांड. त्याचा अभ्यास सद्गुरूंच्या वाणीतून स्फुरणाऱ्या बोधाच्या प्रकाशात त्याला दिसायला लागतो. सद्गुरूंच्या वाणीतून तो ते ज्ञान प्रसवतो आणि त्या बोधाच्या प्रकाशात तो ते ज्ञान करून घेतो, त्याचा अभ्यास करतो आणि व्यापक परमात्म्याचा अनुभव त्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच यायला लागतो. आणि तेव्हा तो जे जे करतो ते परमेश्वरच सद्गुरूपाने आपल्याकडून करून घेतो असं त्याची पूर्ण जाणीव त्याच्या ठिकाणी असते. आणि हे सर्व सामर्थ्य त्याच्या ठिकाणी कशामुळे येतं? त्या 3 त्रिकांडी वेदाचा अनुभव त्याच्या ठिकाणी कसा येतो? तर म्हणाले श्रीहरी नाम मंत्राच्या जपाने येत असतो. सद्गुरूंनी जो त्याला मंत्र दिला, गुरुमंत्र दिला, त्याचा जप केल्यामुळे ही सगळी किमया घडते. म्हणजे काय, तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काय, असं नुसतं लोक म्हणतात. पण खरं किमया काय आहे? ती हरिनामाची किमया, सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राची किमया काय, त्याचा तो अनुभव घेतो. आणि म्हणून सद्गुरूंनी दिलेला मंत्र हा सर्व जगाचा एक तारक मंत्र आहे, तारणारा मंत्र आहे. म्हणजे या मायेतून तारून नेतो आणि त्याचं रक्षणही करतो ना. आणि म्हणून एकनाथ महाराज सांगतात, धन्य माय व्याली सुकृताचे फळ, फळते निर्फळ हरिवीण, वेदांताचे बीज हरिहरी अक्षरे, पवित्र सोपारे हेची एक, योग याग व्रत नेम दान धर्म, न लगे साधन जपता हरी. श्री गुरुदेव दत्त.